ही होती प्रतिक्रिया मनीषा कायंदे यांची। दरम्यान एक मोठी बातमी पुन्हा एकदा, शिंदे गट राजकीय पक्षच नाहीये असं म्हणणं आहे आता देवदत्त कामत यांचं। त्यांच्या राजकीय पक्ष म्हणून असण्यालाच आव्हान देण्यात आलंय, तर पक्षाबाबतच्या सर्व बाबींची पूर्तता ही ठाकरे गटाकडनं करण्यात आली आहे असं देवदत्त कामत यांचं म्हणणं आहे। आणि ठाकरे गटच खरी शिवसेना आहे असंही देवदत्त कामत यांनी आता युक्तिवाद केला। त्यामुळे शिंदेंची प्रतिनिधी सभा झालेली नाही, शिंदे गट अस्तित्वातच नाही किंवा शिंदे गटाचा राजकीय पक्ष म्हणूनच स्टँडिंग नाहीये असं एक प्रकारे देवदत्त कामत यांना इकडे सांगायचंय, ठाकरे गटाला सांगायचंय। त्याचवेळी मूळ प्रतिनिधी सभा बरखास्त होऊ शकत नाही आणि मूळ प्रतिनिधी सभा ही अर्थातच ठाकरे गटाची आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि शिंदे गटाची प्रतिनिधी सभा जी आहे ती घटनाबाह्य आहे, ती प्रतिनिधी सभाच नाहीये, तो राजकीय पक्षच नाहीये, प्रतिनिधी सभा जी आहे ती ठाकरेंकडेच आहे असं देखील पुन्हा पुन्हा सांगण्यात येते। प्रशांत कदम यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया। प्रशांत, नक्कीच खरं तर कपिल सिब्बल यांच्या आर्ग्युमेंट्स मध्ये सुद्धा हाच मुद्दा महत्त्वाचा होता आणि तोच मुद्दा जो आहे तो या ठिकाणी देवदत्त कामत मांडताना आपल्याला दिसतायत। देवदत्त कामत यांचा युक्तिवाद जो आहे तो आता शेवटाकडे आलेला आहे आणि कुठल्याही क्षणी शिंदे गटाचं रिजॉइंडर जे आहे ते सुरू होऊ शकतं आणि त्यामुळे बघावं लागेल की या रिजॉइंडरमध्ये आता शिंदे गटाचे नेमके काय मुद्दे जे आहेत ते पुढे येत आहेत। कारण जवळपास 30 ते 35 मिनिटं देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला आणि त्याच्यानंतर त्यांचा युक्तिवाद जो आहे तो आता शेवटाकडे चाललेला आहे। हा युक्तिवाद संपल्यानंतर आपल्याला बघावं लागेल की शिंदे गट नेमकं कशा पद्धतीने काउंटर करतोय। पण साहजिक आहे की म्हणजे आजच्या सुनावणीचा जर आपण सार बघितला तर हेच दिसतं आहे की एकनाथ शिंदे यांची प्रतिनिधी सभा, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटाने केलेल्या नियुक्त्या याच्यावरती शिवसेनेच्या घटनेवरती बोट ठेवत कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे। दुसरीकडे हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे की अशा पद्धतीनं जर केवळ आमदार आणि खासदार एका बाजूला गेले म्हणून जर तुम्ही पक्षाच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण करत असाल तर ती संसदीय लोकशाहीची थट्टा आहे आणि त्यामुळं याच्यामध्ये केवळ आणि आमदार आणि खासदार ही गोष्ट विचारात न घेता पॉलिटिकल पार्टी ही कन्सेप्ट निवडणूक आयोगानं लक्षात घ्यावी आणि त्या अर्थानं ही आजची सुनावणी जी आहे ती महत्त्वाची आहे। नक्कीच प्रशांत, आणि जसा आता एक मुद्दा महत्त्वाचा आलेला होता पण मगाशी देखील तो घटनेच्या संदर्भात बोललेलो होतो, पण आता जो मुद्दा समोर आलेला होता की राजकीय पक्षच नाहीये शिंदे गट, म्हणजे एक प्रकारे त्यांच्या अस्तित्व जे आहे राजकीय पक्षाचं त्यालाच एक प्रकारे चॅलेंज किंवा त्यालाच कुठेतरी शंका जी आहे ती उपस्थित केलेली आहे आता ठाकरे गटाने। नक्कीच, म्हणजे आपण एरवी ज्याला पक्ष म्हणतो आणि कायदेशीर भाषेतला राजकीय पक्ष याच्यामध्ये थोडासा फरक आहे। त्यांना असं म्हणायचंय की ही शिवसेनेतली फूट नाहीये, कारण शिवसेना पक्ष हा आमच्या ताब्यातच आहे, म्हणजे ते लोक पक्ष सोडून गेलेले आहेत आणि त्यामुळं घटनेच्या कलम 10चा म्हणजे 10th शेड्यूलचा जो मुद्दा वारंवार सुप्रीम कोर्टामध्ये येतो तोच या ठिकाणी अप्रत्यक्षपणे उपस्थित करण्याचा आयोगामध्ये सुद्धा प्रयत्न ठाकरे गटाने केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की ही पक्षातली फूट नाहीये, तर हे लोक पक्ष सोडून गेलेले आहेत, पक्षाच्या नियमांशी वेगळं असं वर्तन त्यांनी केलेलं आहे, नियमबाह्य वर्तन आहे त्यांचं आणि त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, ना की पक्षाच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला पाहिजेत आणि त्या दृष्टीनं हे आर्ग्युमेंट जे आहे ते महत्त्वाचं आहे। नक्कीच, आणि त्याच्यामुळे जर राजकीय पक्षच नाही असा जो आर्ग्युमेंट होता तर त्याच्यामुळे मग प्रतिनिधी सभा आणि हे सगळे मुद्दे जे आहेत तर मग ते देखील खोडून काढण्याचा एक प्रकारे हा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे। म्हणजे त्या सगळ्या ज्या नियुक्त्या आहेत ज्या झालेल्या, अर्थातच त्याच्यात मुख्य नेतेपद देखील येतं। मगाशी जो प्रश्न विचारण्यात आलेला होता की जर घटनेवर तुम्ही शंका घेता तर मग मुख्य नेतेपद वैध कसं, म्हणजे शिंदे गटाने ज्या नियुक्त्या केल्यात मुख्य नेतेपदापासून त्याच सगळ्यावर आता प्रश्न निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे ठाकरे गटाचा असं म्हणता येईल। नक्कीच, खरं तर बंडानंतर अशाच पद्धतीने नियुक्त्या झालेल्या होत्या आणि दोन्ही बाजू हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की आमचं वर्तन जे आहे ते घटनेला अनुसरून घटनेशी योग्य असं आहे। आता निवडणूक आयोग याच्यामधला कुठला युक्तिवाद ग्राह्य धरतंय हे सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचं असेल, कारण हे तर केवळ लीगल आर्ग्युमेंट झालेत। म्हणजे सुरुवातीचं जे युक्तिवाद होता 10 जानेवारीला जो महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह यांनी केलेला होता, त्यांचं म्हणणंच ते होतं की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शिवसेनेची जी आधीची घटना आहे
त्याच्यावरती त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं होतं आणि साहजिक आहे की जेव्हा ते असे प्रश्न निर्माण करतील त्याच्यानंतर याच घटनेच्या आधारावरती त्यांनी केलेल्या नियुक्त्या याच्यावरती सुद्धा ठाकरे गट प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतो आणि त्या दृष्टीनं या सगळ्या घडामोडी होताना दिसत आहेत. आता इतर जे मुद्दे आहेत म्हणजे लोकशाहीतलं संख्याबळ, त्याच्यानंतर हे जे अधिकार आहेत प्रतिनिधी सभा बोलावण्याचे ते नेमके कुणाला आहेत, बंडानंतर 1 महिन्यांनी अशा पद्धतीनं प्रतिनिधी सभा स्थापन झाली आणि मग निवडणूक आयोगामध्ये दावे केले गेले, या सगळ्याचा काही परिणाम पुढच्या निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर होतोय का, निवडणूक आयोग या गोष्टी गृहीत धरते का, हे सुद्धा आपल्याला आता बघावं लागेल. खरंय प्रशांत, जसं तू सांगतोयस की येणारी निवडणूक आयोगाची नेमकी काय पावलं आहेत ती फार महत्वाची आहेत, कारण आता असा दावा कक्ष म्हणूनच एक प्रकारे वैधता नाहीये शिंदे गटाला असं म्हणणं आहे. ठाकरे गटाकडनं तसं आर्ग्युमेंट, तसा युक्तिवाद केला जातोय. त्यासोबतच मुद्दा आलेला तो प्रतिनिधी सभेचा. प्रतिनिधी सभा शिंदे गटाची घटनाबाह्य आहे, यावरच आमची प्रतिनिधी सभा आणि आम्ही ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत केलेल्या त्या घटनेनुसार आहेत, तर शिंदे गटाची प्रतिनिधी सभाच झाली नाहीये, ते सगळं घटनाबाह्य काम करतायत, असाच एक प्रकारे युक्तिवाद देवदत्त कामत यांच्याकडनं ठाकरे गटाच्या वतीने करण्यात येतोय. आणि त्यामुळे ठाकरे गटच खरी शिवसेना आहे असं देखील पुन्हा पुन्हा ठसवण्याचा, हेच पुन्हा पुन्हा अधोरेखित करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आता ठाकरे गटाकडनं प्रयत्न करण्यात येतोय. देवदत्त कामत तो युक्तिवाद करतायत. आधी कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला 1 तासापेक्षा जास्त आणि त्यानंतर आता देवदत्त कामत हे युक्तिवादासाठी उभे राहिलेले आहेत. देवदत्त कामत हे सगळे मुद्दे मांडतायत. ठाकरे गटच खरी शिवसेना आहे, शिवसेनेचा राजकीय पक्ष म्हणून जे मुद्दे आहेत ते एक प्रकारे देवदत्त कामत मांडतायत आणि त्याचवेळी शिंदे गट हा राजकीय पक्ष नाही आहे, त्याला राजकीय पक्ष म्हणून अस्तित्वच नाहीये असं एक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न आहे. पक्षाबाबतच्या सर्व बाबींची पूर्तता ही ठाकरे गटानेच केलेली आहे असं देखील कामत यांनी सांगितलं. आणि त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी आणि घटनेला आपण फॉलो केलेला असल्यामुळे, घटना आपण मानत असल्यामुळे आमचाच पक्ष किंवा आमचाच गट जो आहे तो खरी शिवसेना आहे असा युक्तिवाद आता देवदत्त कामत यांनी केलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.